नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही एकदम प्रॉपर वेने तुमचा शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकता। त्याला डिस्क्रिप्शन, अजून थंबनेल किंवा त्याच्यात प्रोडक्ट वगैरे कशा प्रकारे टॅग करू शकता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सर्वात अगोदर इथे यूट्यूब ओपन करून घ्यायचं आहे। यूट्यूब ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनला क्लिक करून तुमचा जो पण शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा। इथे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत आहे, तर मी इथे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे। आता इथे याची लेंथ वगैरे सेट करून घेतली आहे मी। जो व्हिडिओची लेंथ वगैरे सेट झाल्यानंतर इथे वरच्या साईडला ॲड साऊंडचा ऑप्शन आहे। इथे जाऊन तुम्ही साऊंड ॲड करू शकता। इथे तुम्ही टाईप करून साऊंड ॲड करू शकता। तर आता इथे मी सेव्ह केलेलं आहे माझं साऊंड, तर मी इथे तो सिलेक्ट करणार आहे। आता इथे साऊंड सिलेक्ट झालेला आहे। आता परत नेक्स्ट करायचं आहे। व्हिडिओ नेक्स्ट झाल्यानंतर इथे व्हिजिबिलिटी अनलिस्टेड ठेवायची आहे। व्हिजिबिलिटी अनलिस्टेड ठेवल्यानंतर याला अपलोड शॉर्ट करायचं आहे। आता हा इथे शॉर्ट व्हिडिओ अपलोड होतोय। आता याला पूर्ण 100% इथे अपलोड होऊ द्यायचं आहे। आता इथे आपला व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये अपलोड झालेला आहे। तर आता याचं बाकीचं डिस्क्रिप्शन, टायटल वगैरे तुम्हाला YT स्टुडिओ ओपन करून YT स्टुडिओमध्ये डिस्क्रिप्शन, टायटल, टॅग वगैरे टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी YT स्टुडिओ ओपन केलेलं आहे। YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला कंटेंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे। कंटेंट या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा शॉर्ट दिसेल लिस्टमध्ये, तर तुम्हाला इथे वरच्या साईडला पेन्सिल आयकॉनला क्लिक करायचं आहे। पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा शॉर्ट व्हिडिओ दिसेल। YT स्टुडिओमध्ये तुमचा व्हिडिओ ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला टायटल टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी टायटल टाकलंय, बघू शकता तुम्ही। तुमच्या ज्या विषयावर टायटल आहे त्या विषयावर तुम्ही आता नंतर याच्यात तुम्हाला जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर इथे सजेस्टेडमध्ये खाली टॅग प्रोडक्ट येतं। इथे तुम्ही टॅग प्रोडक्ट करू शकता। इथे मी प्रोडक्ट पण टॅग करून दाखवतोय। आता इथे माझा प्रोडक्ट टॅग झालेला आहे। खाली डिस्क्रिप्शन आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्वात अगोदर तुमचा जो टायटल आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। इथे टायटल कॉपी झाल्यानंतर ॲड डिस्क्रिप्शनला क्लिक करायचं आहे। नंतर इथे तो टायटल पेस्ट करायचा आहे आणि पेस्ट करून खाली स्पेस द्यायचा आहे। स्पेस देऊन यू आर क्युरीज म्हणजे तुम्ही या व्हिडिओच्या नुसार याला सर्चेबल टॅग देऊ शकता, जेणेकरून आपला व्हिडिओ सर्चमध्ये येईल। जास्तीत जास्त टॅग आणि हॅशटॅग रेसिपी चॅनल, एज्युकेशन चॅनल आणि टेक चॅनलला तुम्ही देऊ शकता। तर इथे आता सर्चेबल कीवर्ड्स इथे मी टाईप करून घेतलेले आहेत यू आर क्युरीजमध्ये। आता खाली डबल स्पेस देऊन तुम्हाला टॅग हे टाईप करून टॅग लावायचे। तर मी सर्वात अगोदर इथे हॅशटॅग स्टडी म्हणजे स्टडी रिलेटेड व्हिडिओ आहे, तर स्टडीचे हॅशटॅग लावतोय। तुमच्या ज्या रिलेटेड व्हिडिओ असेल तुम्ही त्या रिलेटेड टॅग लावू शकता। अशा प्रकारे मी इथे टायटल, टॅग आणि डिस्क्रिप्शन याचं फिल केलेलं आहे। आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक डिस्क्लेमर टाकायचं आहे। आता मी इथे डिस्क्लेमर पेस्ट केलेलं आहे, तुम्ही डिस्क्लेमर यूज करू शकता। आता इथे आपण हे डिस्क्लेमर पेस्ट करून घेतलं आहे। ह्या डिस्क्लेमरचा असा यूज आहे की याच्यामध्ये लिगल प्रोटेक्शन म्हणजे आपण फक्त याच्यात माहिती सांगू शकतो किंवा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे। याचं कॉपीराईट फेअर यूज स्पष्टीकरण देऊ शकतो की मी हे व्हिडिओ क्लिप किंवा फोटो स्वतःचे वापरले आहे। आणि डिस्क्लेमरचा फायदा हा पण आहे की चुकीचा वापर टाळण्यासाठी, आणि हे जास्तीत जास्त डिस्क्लेमर एज्युकेशन, हेल्थ, फायनान्स आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये यूज होतात। त्यामुळे तुम्ही डिस्क्लेमर नक्की कोणता का व्हिडिओ असे ना तुम्ही ॲड करत जा। आणि यूट्यूब डिस्क्लेमरचा सगळ्यात मोठा फायदा आहे की यूट्यूब गाईडलाईन पाळण्यासाठी डिस्क्रिप्शन लिहिणे हे अत्यंत चांगले मानले जाते। तर अशा प्रकारे आपला डिस्क्रिप्शन इथे झालं आहे। डबल बॅक जायचं आहे तुम्हाला। बॅक गेल्यानंतर इथे रिलेटेड व्हिडिओ येतो। रिलेटेड व्हिडिओ म्हणजे याच्या रिलेटेड जर का व्हिडिओ असेल, जर का तुमचा हा व्हिडिओ बघत असतील पब्लिक, तर त्याच्या रिलेटेड अजून
तुम्ही जर व्हिडिओ टाकलेला असेल तर तो इथे रिलेटेडमध्ये ॲड करायचा आहे. आता इथे मी रिलेटेड व्हिडिओ ॲड करतो आहे, जेणेकरून या व्हिडिओसोबत तो रिलेटेड व्हिडिओसुद्धा आता मी इथे रिलेटेड व्हिडिओ ॲड केलेला आहे. खाली तुम्ही इथे इन्व्हाइट कोलॅबरेट म्हणजे तुमचा अजून चॅनल वगैरे असेल तर तुम्ही त्यासोबत कोलॅबरेशन करू शकता. कमेंट इथे ऑन ठेवायचे आहेत. आता इथे माझ्या कमेंट ऑन आहेत. आता लाईक शो लाईक म्हणजे तुम्हाला जर का लाईक बघायचे असतील आपल्या व्हिडिओला तर तुम्ही याला ऑन करू शकता किंवा ऑफ ठेवू शकता. इथे शॉर्ट रिमिक्सिंग म्हणजे आलो ओनली ऑडिओ रिमिक्सिंग. तुम्ही जर का आलो व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग ठेवलं तर तुमचा व्हिडिओ कॉपी होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे कधी पण आलो ऑडिओ रिमिक्सिंग ठेवायचं, व्हिडिओ तुमचा कॉपी होणार नाही. आणि खाली ॲट्रिब्यूट्समध्ये इथे कॅटेगरी ठेवायची तुमच्या. आता व्हिडिओची कॅटेगरी काय आहे, इथे सगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ आहे. कार्स अँड व्हेकल, कॉमेडी, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, गेमिंग आणि बरेच काही असे तुम्ही ठेवू शकता. तर आता इथे मी एज्युकेशन आहे तर एज्युकेशन कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. आता हे सगळं झाल्यानंतर इथे तुम्हाला परत विजिबिलिटीला अनलिस्टेडला क्लिक करायचं आहे. इथे पब्लिकला क्लिक करून शेड्यूल म्हणजे तुम्ही टायमिंगनुसार व्हिडिओ इथे अपलोड करू शकता. परत एकदा सांगतो मी, तुम्ही इथे अनलिस्टेडला क्लिक करून इथे पब्लिकला क्लिक करायचं आहे. पब्लिकला क्लिक केल्यानंतर शेड्यूल ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शेड्यूल ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक टायमिंग आणि डेटचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुमची जी डेट आहे व्हिडिओ अपलोड करण्याची डेट सिलेक्ट करायची आहे. इथे मी डेट सिलेक्ट केली आहे. तुमच्या व्हिडिओचा टाईम इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथे व्हिडिओचा मी माझा टाईम सिलेक्ट करून घेतला आहे. तर आता अशा प्रकारे व्हिडिओचा टाईम सिलेक्ट झाला इथे. याला आता हा व्हिडिओ बघा 10 मार्च 2026 5:30 वाजता हा अपलोड होईल. हा व्हिडिओ इथे सेव्ह करून घ्यायचा आहे. आता हा व्हिडिओ इथे सेव्ह झाला आहे. आता तुम्हाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल, आपण सर्व त्याची डिटेल वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे बरोबर फिल केलं आहे का, तर इथे साईडला कंटेंटमध्ये व्हिजिबिलिटी ऑप्शन आहे. ते जाऊन तुम्हाला हॅच शेड्यूलला क्लिक करून अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर इथे तुमचा व्हिडिओ दिसेल. तर बघा इथे माझा व्हिडिओ दिसतोय. आता बघा आपला व्हिडिओ शेड्यूलमध्ये आता व्हिडिओ आपला टायमिंगनुसार तो अपलोड होईल आणि इथे एक प्रोडक्ट पण टॅग झालेला आहे. तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ यूट्यूबला एकदम स्टेप बाय स्टेप अपलोड करू शकता. मी ही स्टेप यूज करतोय तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कंटिन्यूस करत राहा. याने तुमच्या व्हिडिओचे व्ह्यू पण वाढतील आणि तुमच्या चॅनलला ग्रोथ पण भेटेल. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.